नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलोय तुमच्या आवडत्या चॅनलवर मराठी ब्लॉगवर. तर आजचा प्रवास कसा होता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. सो बघा आता आणि एन्जॉय करा. मित्रांनो, लिटरली गर्दी होती आणि त्याच्यामध्ये एवढा जीव गेला ना, हाडं वाजवायला लागली. आणि तुम्हाला अजून दाखवतो. अरे वा, अरे वोटिंग लाईन चालू का काय? तर 9 to 5 जॉब अशी हालत होणार आहे. अजून जीव निघणार आहे, दाखवतो. हा ट्रेनचा प्रवास जो प्रत्येकाला सोपा वाटतो आणि जॉब करायला इझी वाटतो. करा. येत क्षणी अशी हालत असते. सकाळचं बघा, सकाळचं काय वाटत नाही, संध्याकाळी तर पूर्ण हालत खराब होऊन जाते. आता ह्या टायमाला तर 7च्या टायमाला तर निस्ती AC आणि ठाणा आणि आपल्या ह्याचं कल्याणला लय हालत खराब होते. कधी ना कधी ते जॉब सोडायचं आहे. बघूया, लोक बघतात, अजून मजा येते बघायला. बघू द्या. आपण तर काय लाज बीज घाण ठेवले, लाजीला बघत बसलं तर काय होणार नाही. तर स्ट्रगल चालू आहे. मला आता वाटत नाही एवढ्या लवकर आपल्याला भेटेल ट्रेन. तशी काही गर्दी बघितलीच तुम्ही, दाखवतो तुम्हाला. इकडे पण सेम गर्दी. एवढी गर्दी बघून जर तुम्हाला अजून वाटत असेल की जॉब करावा, खुशाल करा. मला सांगायचं काम होतं, सांगतोय तुम्हाला. आणि काहीतरी स्वतःचा व्यवसाय करा. तर आपल्याकडे काही स्किल नाही म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करतो की कशामधनं तरी इन्कम यावी. कुणाचे हात पाय जोडतोय, कुणाला काय करतोय, काय नाही करत माणूस. आपल्या फॅमिलीसाठी काय काय करावं लागतं हे आपल्या मुलांशिवाय कुणालाच सांगू नाही शकत. पण इकडून बाहेर गावी जातो. पोरांचं आयुष्य जसं दिसतं तसं नॉर्मल नाही आहे. हसता चेहरा दाखवायला लागतो, भले आतमध्ये कितीही प्रॉब्लेम असले तरी. आपण थोडासा इथं फिरायला पण आलो आहे. तुला बघू जरा थोडं हवा पाणी थोडीशी चेंज करू, कारण गर्दी बघून तर माझे आवाजच स्टार्ट झाले. आता आपल्याला रिटर्न मारायला भेटलं तर रिटर्न मारू. बघू. सांगायचं हेच आहे की टाईम वेल सर्वांचा चांगला नसतोच, तो आणावा लागतो. आणि तो मी सुद्धा आणीन. आणि जे जे मला व्हिडिओ बघतात त्यांचासुद्धा येईल तो दिवस. फक्त वाट बघा त्या गोष्टीची आणि मेहनत करत असतो. बघूया. तर बघू, थोडा थंडा बिंडा वगैरे पिऊ आणि मग निघूया आपल्या डोंबिवलीच्या प्रवासाला. सकाळी व्हिडिओ बनवायचा काय माझा उद्देश नव्हता, पण आजची गर्दी बघून तर मला दाखवासारखं वाटलं की प्रत्येक माणूस हा आपल्या घरातून कसा येतो, कुठला जीव ओझ्यावर घेऊन येतो आणि मनावर दगड ठेवून येतो त्याचं त्याला माहिती. आणि संडेच्या टायमाला सुद्धा त्याला आराम नाही भेटत त्या गोष्टींनी. मला सुद्धा तेच प्रॉब्लेम आहे. करतो तरी पण मॅनेज करतो. म्हणजे काय पण त्या सर्वांची भीती वाटायची, आता तशी भीती वाटत नाही मला. पहिला तर बोलायला लय फाटायची, आता तर काय वाटत नाही. आता नॉर्मलच झालं. आता असं आहे, माणसं ते 21 दिवस जर ती सवय लावून घेतली तर ती अचानक आणते. ती मी आणलीच. अजून थोडी कॅमेरा क्लॅरिटी, अजून भरपूर काही गोष्टी आहेत आणि ब्लॉग चांगला आणि व्यवस्थित होईल. तर
तर आता बघूया ते थंडा काहीतरी पियायला लागेल. गरम पण झालेलं, काय हालत खराब झाली, बेकार बेकार म्हणजे बेकार हालत खराब झाली. त्यात माणसांची कॉमेडी काय आणि अनाउन्समेंट काय, तुम्ही स्वित्झर्लंडला आले, आगल्या स्टेशन हाय तो आहे, बँकॉक आहे, असं काय काय नवीन नवीन. त्या गर्दीमध्ये पण एंटरटेनमेंट होत होता. बघूया थांबायचं काय ते थंड घ्यायला पाहिजे. तसं मी सांगायचं राहून गेलं, पण घाटकोपर मार्केटला आलेलं आहे. थोडा थकवाच्यासाठीच बोलतो, इकडनंच थोडा राऊंड मारून घेतो आणि नंतरला ट्रेन तर अशी पण गर्दीचं आहेच फुल. काय कसे बाकीजण कसे ट्रॅव्हल करतात काय माहीत नाही, त्यातला काय त्यांचा जीव सुद्धा जातो. नॉर्मल नाही भाई ही गोष्ट. घरचे आपल्याला बोलतात की तू आमच्यासाठी करतो तरी काय, त्यांना हेच सांगा की आपला जीव धोक्यात टाकून येतो आपण आणि करतो जॉब. ते जॉब राहिला तेल लावत, ते थकवा आहे ना तो लोकांना दिसत नाही आपला. ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नेमका घरच्यांना काय दाखवायचं ते माहीत पडलं की लोक कशा ह्याच्या नेतात. मेट्रोने तर प्रत्येकाला असं वाटतं की लेख खाली असते मेट्रो, पण ही रोजचीच गर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रवास करतात सुद्धा. कोण रिक्षा चालवतोय, कोण बाईक, काय काय करतात त्याचं त्यांना माहिती. त्यात पण आपण ब्लॉग बनवतोय या गोष्टी. घेतलेला थंडा. बोटिंग आता चालू होईल आणि गर्दी तुम्ही बघतायच की सरकारने ह्या गोष्टीवर पण लक्ष दिलं पाहिजे. लोक कसे जातात आणि कशी आपले जीव आणि आपलं हे सुट्टी ठेवून जायला लागतं आणि माणसाने जगायचं तरी कसं. मुंबई पैशाचे खेलीवर चाललेले आहे सर. बघा बघा कसं चढतात माणसं. काय त्याचा जीव पण जातो तुम्हाला माहिती नाही. रोज नवीन नवीन काहीतरी खबर ऐकायला भेटते. हा पडलाय तो पडलाय. हे सरकार याच्यावर लक्ष द्या. हे 2-3 ट्रेन अजून थोडं उपलब्ध झालं तर बरं. ही घाटकोपरची अशी हालत आहे. मित्रांनो दिवाळी संपली आणि दिवाळीला आलाय थोडा रस कमी झाला. ट्रेन आली आहे. आपण घरी पोचलो आहे आणि छोटासा ब्लॉग होता. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगला.